अरे खाली उतर नाहीतर मला उतरून दे. फक्त एवढ्या शब्दावरूनच एका प्राध्यापकाला आपला जीव गमावा लागलाय. ही घटना घडली आहे 31 वर्ष प्राध्यापक असलेल्या आलोक सिंह याच्याबरोबर. आलोक हा मुंबईच्या मालाडमधील रहिवासी. ते विले पार्ले येथील NM महाविद्यालयामध्ये प्रोफेसर होते. शनिवारी नेहमीप्रमाणे कॉलेज संपल्यानंतर ते विले पार्ले रेल्वे स्थानकावरून लोकल ट्रेन पकडून मालाड येथे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. ट्रेन मालाड स्थानकावरती आल्यानंतर आलोक सिंह यांचा ट्रेनमधून उतरताना दरवाजामध्ये उभा असलेल्या 27 वर्षीय आलोक शिंदे याला धक्का लागला. अगदी किरकोळ कारणावरून प्राध्यापक आलोक आणि ओमकार शिंदे यांच्यामध्ये वाद सुरू झाला. या दोघांमधील हा किरकोळ वाद इतका विकोपाला गेला. ओमकार शिंदेने आपल्या बॅगमध्ये असलेलं धारदार शस्त्र काढलं आणि प्राध्यापक असलेल्या आलोक यांच्या पोटामध्ये घुपसलं. आलोक यांच्या पोटावरती लागलेला घाव जास्त खोलवरती होता, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झालं. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण त्यांच्यावरती उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पण इथे एक प्रश्न होता, लोकल ट्रेनमध्ये चाकू किंवा हत्यार घेऊन लोक फिरतात कसे? यावरती पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं. त्याच्याकडे चाकू नव्हता. तो ज्या ठिकाणी काम करत होता तिथली एक वस्तू होती आणि त्या वस्तूला जास्तच धार होती. त्यामुळं आलोक यांच्या पोटावरती लागलेला घाव जास्त खोलवरती गेला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.